लॉन्च केलं तू इन्स्टन्स नाही आता तुम्हाला ते इन्स्टन्स लॉन्च होत नाही कसं काय हे संपलं असं सबस्क्रिप्शन मध्ये फ्री ट्रायल आता तो चालू ठेवला असं काय केला माझं स्वतःची मोठी आयपी ऍड्रेस चालू ती लागलेली मग झाले होता हे याच्यावर येस काय माहिती आहे का माहिती आहे पहिल्याला आपल्याला रूल बनवावं लागेल ना आपल्याला सिक्युरिटी रूल म्हणतात ना सिक्युरिटी ग्रुप रूल बनवावं लागेल आपल्याला लॅमडाला हे द्यावं लागेल ना परमिशन कॉन्सिक्वेन्स रिपीट करायला पाहिजे ते रिपीट केल्याशिवाय होणारच नाही रे पुढे तेच करते आता आपल्याकडे एक EC2 इन्स्टन्स आहे ना त्याला आपल्याला शटडाऊन करायचं आहे किंवा स्टार्ट करायचंय त्यासाठी आपल्याला काय रूल बनवावं लागेल ठीक आहे लॅमडाला कशावरती परमिशन पाहिजे आपल्याला EC2 वरती मग आपण क्रिएट रूल करू इथं काय ना लॅमडाला परमिशन पाहिजे ना कशावरती परमिशन पाहिजे EC2 वरती इथं आलं आपण EC2 घेतलं हे त्याशिवाय पुढेच जाणार नाही रे म्हणून ते लॅमडा काय लॅमडा सर्व्हरलेस सर्व्हिस आहे रे म्हणजे त्याच्यामध्ये आपण कोड ठेवतो बघणार प्लस आता आपण इथे घेतलं फुल ऍक्सेस ठीक आहे नेक्स्ट रूलला नाव काय दिलं माय EC2 दिला ठीक आहे आणि क्रिएट रूल झालं झालं का आता इकडे लक्षात घ्या आता आपल्याकडे काय EC2 आहे इकडे लक्षात घ्या EC2 आहे इथं आता EC2 ला मला काय करायचं EC2 वरती कोड एक्झिक्यूट करायचा का कोड एक्झिक्यूट करायचा मला हे मॅन्युअली नको आहे मला हे शटडाऊन कसं पाहिजे ऑटोमॅटिक पाहिजे मग मी लॅमडामध्ये कोड टाकणार ना आता कोड आपण इथे घेतलेला आहे हा कोड आहे हा कोड एक्झिक्यूट केल्यावर होणार काय मशीन स्टॉप होणार ना हो इथं दिलाय का तर ते कुठं कोड टाकणार तुम्ही लॅमडामध्ये आता मशीन रनिंग मध्ये आहे ना दिसतंय तो कोड टाकल्यानंतर ते काय होणार फक्त लॅमडामध्ये आपण कोड टाकू शकतो त्या अकॉर्डिंग ते काय होणार फंक्शन होणार ठीक आहे तर क्रिएट फंक्शन आता मशीन काय करायचं आपल्याला स्टॉप करायचं ना मग तुम्ही इथं काही नाव देऊ शकता फंक्शनला मी EC2 काय दिलं स्टॉप दिलं आणि इथं रन टाइम काय घेतला आपला कोड कशामध्ये पायथॉन मध्ये 3.9 ठीक आहे तुम्ही कोड कशामध्ये टाकू शकता तर .NET आहे जावा मध्ये आहे नोड JS मध्ये आहे पायथॉन रुबी याच्यामध्ये कोड आपला कोड कशात आहे पायथॉन मध्ये ठीक आहे खाली एक्झिक्यूट रोल आपण आता रोल क्रिएट केलाय ना रोल क्रिएट केलाय तर रोलला नाव काय दिले EC2 माय EC2 हा इथं घेतला आणि आपण फंक्शन एक क्रिएट केलं आता या फंक्शन मध्ये काय झालं आपल्याला कोड टाकायचा ठीक आहे या कोड मध्ये दिलेला आहे ऍक्च्युली की काय होणार आहे मशीन जर रनिंग असेल तर स्टॉप होणार
ठीक आहे. हा जर कोड कॉपी केला सगळा आणि आपण इथं टाकला, हा दिसतो का? हा कोड कुठला आहे? हॅलो वर्ड आहे ना? हाय का? हॅलो वर्ड आहे. सिलेक्ट केला, डिलीट आणि आपण इथं पेस्ट केला. तिला इथं ते कोड मध्ये लॅम्बडा कोड मध्ये काय दिले? या कोड पायथॉन मध्ये की रनिंग मध्ये आहे, त्याला स्टॉप करा म्हणते. हा कोड आपण डिप्लॉय केला. डिप्लॉय म्हणजे अपलोड करणे. झालं का डिप्लॉइंग कोड? सक्सेसफुली आला. आता EC2 इन्स्टन्स काय बघा, रनिंग आहे. हा जर कोड जर एक्झिक्यूट झाला तर काय होणार आहे? स्टॉप होणार आहे. टेस्ट सिमिलर जरा मोबाईल घे. टेस्ट चालेल. कोणाचं? हॅलो, अरे कुठं आहे आता? मी सगळीकडे उडकून आलो की तुला. हा, तू कुठं आहे? ये लवकर. हा, आता इथे लक्षात घ्या. इथं मी टेस्ट केला. टेस्ट म्हणजे काय? मी कोड चेक करणार की बरोबर आहे का चूक आहे. मग इथे काय दिलं मी? टेस्ट काही नाव देऊ शकतो. आणि इथे काय केलं? सेव्ह. पुन्हा इथं सेव्ह. इथं नाव द्या काही, टेस्ट आणि सेव्ह. झालं? सेव्ह झालं. हे क्लोज केलं आणि पुन्हा आता टेस्ट करतो. जर तुमचा कोड बरोबर असेल तर मशीन स्टॉप होईल. कोड चुकीचा असेल तर काय होणार? होणार नाही. ठीक आहे. टेस्ट केला तर कोड खाली येतो बघा इथे. काय म्हणते? सक्सेस तर म्हणते ना?